संगमनेरातील रहिवासी, धार्मिक आणि मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून घुलेवाडी परिसरात सर्व परिचित असणाऱ्या शकुंतलाबाई पुंजाजी राऊत यांचं अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं. त्यांच्या दशक्रिया विधीनिमित्तानं हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज पाटील यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तर याप्रसंगी पंचक्रोशीतील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धासुमनांजली अर्पण केली. जिल्हा परिषदेचे सदस्य सीताराम राऊत यांच्या त्या मातोश्री होत्या. निवादिमी जन्म मरण या लागी शवनागत शवन्यमीची एकू समचरण सरोजम सांजनीलांबुदाभं जगननिहितपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विधिन्द्रादिदेव हि सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काही चलेने बोलितो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी अष्टसिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार. आता जो माझ होय अनन्य शरण त्याचे निवारिणी जन्म मरण या लागी शरणागत शरण्यमीची एकू. सेवेसाठी निवडली सौ शकुंतला पुंजाजी राऊत गेल्या 10 दिवसापूर्वी त्यांचं देहावसन झालं. मृत्यूलोकीचा त्यांचा प्रवास संपला आणि परलोकीचा प्रवास त्यांचा या ठिकाणी चालू झालेला आहे. त्यांच्या या दशक्रियेच्या निमित्तानं पिंडदानाच्या निमित्तानं राऊत कुटुंबियांचे सर्व नातेवाईक आपल्या सर्वांच्या परिचित सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये एक आदर्शवत ठसा ज्यांनी या समाजापुढे ठेवला असे श्री सीताराम भाऊ राऊत यांच्या त्या मातोश्री होत्या. खरं तर ज्ञानोबाबांनी ज्ञानेश्वरीच्या या ओवीच्या माध्यमातून
जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून चुकण्यासाठी माझी अनन्य भावानं शरणागती पत्करावी असं देवाने या ओवीच्या माध्यमातून सांगितलंय. आणि कैलासवासी मातोश्री शकुंतला राऊत यांच्या जीवनपटाचा जर आपण त्याला उजळणी दिली, त्याचा उजाळा केला, तर आपल्या असं लक्षात येईल का आपल्या मिळालेल्या आयुष्यामध्ये भगवान श्री विठ्ठलावर, पांडुरंगावर, ज्ञानोबारायांवर आपली अनन्य भावाची श्रद्धा आपल्याला त्यांच्या जीवनपटातून पाहायला भेटते. पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी असेल, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या आळंदीची वारी असेल आणि श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या त्र्यंबकेश्वरची वारी, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कधीही चुकून दिली नाही. घुलेवाडी गावामध्ये, गावातील सप्ताहामध्ये, आपल्या कारखान्यातील सप्ताहामध्ये आणि ज्या ज्या वेळेस वारकरी संप्रदायातील कोणताही महोत्सव या भागामध्ये असायचा त्यावेळेस अगदी मनापासून त्यामध्ये सहभागी होण्याचं काम आपल्या जीवनामध्ये या मातोश्रीने केलेलं आहे. हरिपाठाची सेवा असेल, काकड आरतीला उपस्थित राहणं असेल, कोणत्याही काळामध्ये आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पांडुरंगाच्या भगवत भक्तीसाठी त्यांनी कधीही माघार घेतली नाही. ज्ञानोबारायांच्या भक्तीसाठी त्यांनी कधीही माघार घेतली नाही. आणि विशेष करून आपल्या संस्काराच्या माध्यमातून एक आदर्शवत कुटुंब देण्याचं काम या मातोश्रीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. समाजाची सेवा करणारा, वंचित असणाऱ्या लोकांना आधार देणारा एक आदर्शवत मुलगा या मातोश्रीनं या समाजामध्ये दिला. आणि तो आपल्या जिव्हाळ्याच्या माध्यमातून असेल, प्रेमाच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या संस्काराच्या माध्यमातून असेल, एक आदर्शवत असं सीताराम भाऊंसारखं व्यक्तिमत्व या समाजापुढे आला असेल. त्यामागे या मातोश्रीच्या संस्काराचा खूप मोठा परिणाम आहे. आणि या निमित्तानं आपण सर्वजण या कुटुंबावर प्रेम करणारे या तिलांजलीच्या माध्यमातून, पिंडदानाच्या माध्यमातून या मातोश्रीचा परलोकीचा प्रवास सुखाचा असावा यासाठी आपण सर्वजण एकवटलेलो आहोत. देवाच्या मुखातले शब्द ज्ञानोबाराय सांगतात, जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये जन्माला आलेल्या किंवा या मृत्यू लोकामध्ये आलेल्या प्रत्येकाला या गोष्टीचा सामना करावा लागतो. जैसे परी भ्रमेगा, या मृत्यू लोकाचा नियम असा आहे, उत्पादित वस्तूचा नाश होतो, नाश पावलेली वस्तू पुन्हा उत्पादित होते. आणि मग डोळ्यानं दिसणाऱ्या ज्या ज्या काही वस्तू या ठिकाणी असतील, या प्रत्येक वस्तूला एक आयुष्य मर्यादा आहे, एक वयो मर्यादा आहे. आणि ते आयुष्य संपलं, ते वय संपलं का त्याचा अंत होतो, त्याचा शेवट होतो आणि शेवट झालेली वस्तू पुन्हा जन्माला येत असते. म्हणून बघा, अशिक्षित माणूस सुद्धा मेडिकलमध्ये ज्या वेळेस औषध घेतो, मेडिसिन घेतो, त्यावेळेस त्या मेडिकलवाल्याला विचारतो, ज्याने पूर्वीच्या काळी कधी शाळा बघितलेली नाहीये, त्याच्याकडे अक्षरज्ञान नाहीये, पण स्कूलमध्ये, शाळेमध्ये न गेलेला व्यक्ती सुद्धा आज 60 ओलांडलेला आहे, पण मेडिसिन हातात भेटल्यानंतर मेडिकलवाल्याला तो प्रेमानं विचारतो, दादा मला लिहिता वाचता येत नाही, पण तू दिलेल्या औषधाची एक्सपायरी डेट चालू आहे का बंद आहे? म्हणजे ज्याने कधीही शालेय शिक्षण घेतलेलं नाही त्याला एक्सपायरी डेट समजते. याच्या मागचं कारण एकच आहे, उत्पन्न केलेल्या वस्तूला एका आयुष्याची मर्यादा दिलेली असते. आणि एकदा की ती वयोमर्यादा संपली का या ठिकाणावरून प्रत्येकाला जावं लागतं. मृत्यू लोकामध्ये कुणालाही थांबता आलं नाही. दिन 4 घडी काची ना, दिन 4 घडी काची ना, दुनिया है दुनिया है मुसाफिर खाना, मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना
पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। आपल्याला मिळालेला जो देह आहे हा भाडे तत्वाना आहे. आयुष्य मर्यादा संपली का थांबावं लागतं. जैसे जीर्ण वस्त्र साडणी जे ज्ञानोबाबाई सांगतात. जुनं कापड आपण फेकून देतो, नवीन कपडे घेतो, त्या पद्धतीनं जीवात्मा हा जुन्या देहाचा, जुन्या बॉडीचा त्याग करतो आणि नवीन देह त्यावेळेस आपल्या कर्मगतीनुसार त्याला पुन्हा धारण करावा लागतो. म्हणजे ज्या ठिकाणी ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होतो. जन्माला आलेल्या कुणालाही आतापर्यंत मृत्यू चुकवता आला नाही. मग येथ नाही आले देवादिकांना या ठिकाणी थांबता येत नाही. अनंत अवतार देवाने घेतले. अनंत अवतार घेशी भक्ता काळाने किंवा अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. अनंत अवतार देवाने घेतले पण देव सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये थांबू शकला नाही. साधू संतांना येणं जाणं स्वतःच्या अधिकार कक्षेत असताना सुद्धा या ठिकाणी ते कधी थांबले नाही. ज्ञानोबाबांनी संजीवनी समाधी घेतली. जगद्गुरु तुकोबाबाई सदेह वैकुंठाला गेले 42व्या वर्षी. थांबले नाही. या मृत्यू लोकांच्या नियमाला ते बाधा कधी ठेवले नाही. नाही तर येणं जाणं हातात होतं. आम्ही वैकुंठवासी आलो म्हणतात तुकोबाबाई किंवा तुकोबाबांच्या अजून एक गोड प्रमाणे वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे त्यांच्या गोड आवाजात म्हणायचे, येतो जातो आम्ही देवाच्या सांगाती, तुका म्हणे गात देवनाम देवनाम, तुका म्हणे गात देवनाम. येणं जाणं हे साधू संतांच्या हातात असताना सुद्धा साधू संत थांबले नाही. आणि सामान्य जीवाला या ठिकाणी थांबता येत नाही. प्रत्येकाला जावं लागतं. देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावध. जाणं हे जर निश्चित असेल तर आपल्या अंतकाळाच्या तयारीसाठी आपण मिळालेल्या आयुष्यामध्ये देवाची भगवत भक्ती केली पाहिजे. आणि ती भगवत भक्ती या मातोश्रीच्या आयुष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. भगवत भक्ती आपल्याकडे असली पाहिजे. तुकोबाबाई सांगतात, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मिळालेल्या आयुष्यामध्ये देवाकडे आपण गेलो पाहिजे. आपलं मार्गक्रमण हे देवाकडे असलं पाहिजे. परमपूज्य वंदनीय डोंगरेजी महाराज असं म्हणायचे, साधक ने कधी रुकना नाही चाहिए. साधक कधी थांबला नाही पाहिजे. त्याची वाटचाल ही देवाकडे असली पाहिजे. आणि मग या साधनेच्या माध्यमातून आपण अंतकाळ सुखकर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या निमित्तानं मी 2 अंतकाळ सांगेल. एक अंतकाळ होता भारत देशाचा सम्राट राजा, हस्तिनापुराचा मालक, 100 मुलांचा बाप, डोळ्यानं अंध होता पण सौभाग्यशाली होता. देवानं सांगितलेली गीता अर्जुनानंतर संजयाच्या मुखातून ऐकायला कुणाला मिळाली तर त्या धृतराष्ट्राला ऐकायला मिळाली. पाठीशी आधाराला 100 मुलं होते. गीतेसारखं तत्वज्ञान ऐकलं पण त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये कोणताही बदल करू घेतला नाही. आणि परिणाम कौरव पांडव युद्ध झालं. त्या पांडवांचा विजय झाला. कौरव पराजित झाले. आणि 100 मुलांचा बाप पण आता भाकरी खाण्यासाठी 5 पुतण्यांकडे आलेले. या 5 जणांमध्ये एक भीम होता. हा भीम असा होता, बलवान होता, ताकद होती, शक्तिशाली होता. खरं तर त्या धृतराष्ट्राच्या 100 मुलांना कुणी संपवलं असेल युद्धामध्ये तर ते फक्त एकट्या भीमानं संपवलं. या गोष्टीची नोंद घ्या. अर्जुनाने एकही धृतराष्ट्राचा मुलगा मारला नाही. सगळेच्या सगळे संपवले. ते एकट्या भीमानं संपवले. खायला बसल्या तर पाट्याच्या पाट्या खायचा. त्याच्याकडे बळ खूप होतं. पण ऐका, एवढं सगळं होतं पण बुद्धीनं तो खूप कमी होता. आपल्या संगमनेरी भाषेत त्याला गुडघ्यात मेंदू म्हणतात. तो कधीही कोणत्या गोष्टीचा चांगला वाईट विचार करत नव्हता. धृतराष्ट्र जेवायला बसला का हा भीम जेवण घेऊन जायचा आणि एका एका मुलाला मी कसं ठार केलं ही कथा तो त्या धृतराष्ट्राला सांगायचा. सांगा मला कोणता बाप असा असेल
का आपल्या मुलाच्या मृत्यूची आणि युद्धाची वार्ता ऐकत असताना त्याला जीवन सुखानं जाणार आहे? शेवटी भीमाच्या या कथा ऐकून तो धृतराष्ट्र वैतागला. शेवटी भीमानं त्याचा पवित्रा बदलला. अरे 100 मुलांचा तू बाप, भाकरी खायला 5 पुतण्यांकडे आहे, काय तुझ्या आयुष्यामध्ये आता तू कमवलंय? टोचून बोलायचा, दुःख होईल असं बोलायचा. त्याचा परिणाम धृतराष्ट्रानं पांडवांचं सुद्धा घर सोडलं, जंगलामध्ये गेला, जंगलात राहू लागला. डोळ्याला आंधळा होता. एक दिवशी त्या जंगलाला आग लागली. धृतराष्ट्र बचावासाठी पळायला लागला, पण आंधळा होता. अग्नीपासून उठायचा, अग्नीत पडायचा, अग्नीपासून उठायचा, अग्नीत पडायचा. माझं वाक्य ऐका, एकेकाळचा भारत देशाचा सम्राट राजा पण जंगलामध्ये कुत्र्यासारखा जळून मेला. याच्या उलट आमच्या तुकोबाबांचं जीवन आहे. अगदी सामान्य ठाव विठ्ठला, जीव झाला कासावीस, उपदाव विठ्ठला, जीव झाला कासावीस, उपदाव विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला, तुळसी माळ ही श्वासाची, तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासावीस, उपदाव विठ्ठला, जीव झाला कासावीस, उपदाव विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला, माय बापा विठ्ठला. सतत देवाची भगवत भक्ती केल्यामुळं तुकोबाबांच्या जीवनामुळे मिळालेलं फळ काय? तुकोबाबा स्वतः सांगतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वला. भगवत भक्तीचं फळ तुकोबाबा सांगतात, माझ्या जीवनामध्ये मला काय मिळालं? तर त्यांचा शेवट गोड झाला. स्वतः देवाचं पुष्पक विमान महाराजांना घेण्यासाठी आलं. सगळ्या जगाला तुकोबाबांनी सांगितलं, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. देव स्वतः घेण्यासाठी आला. त्या विमानात बसत असताना तुकोबाबांनी काळाला जवळ बोलवलं, वाकांना लावलं स्वतःच्या पुढे. तुकोबाबांच्या पुढे काळ वाकला. महाराजांनी त्याच्या माथ्यावर पाय दिला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आणि निळोबाबाई सांगतात का जिंकोन या काळावरी गेले भूमंडळा. अगदी स्वतः देवासोबत सदेह वैकुंठाला तुकोबाबाई गेले, आपला शेवट गोड केला. या ठिकाणी ज्यांची महाराजांना विनंती आहे, आपण आपली ही सेवा या ठिकाणी समर्पित करायची आहे. आलेल्या सर्व नातेवाईकांना विनंती आहे, मध्ये जो गॅप पडलेला आहे तो आपण भरून घ्यायचा, सर्वांनी पुढे यायचं. विवेक ज्या निमित्ताने संपन्न होते त्या निमित्ताचा परिचय करून देणं व्यासपीठाचा शिष्टाचार आहे. आणि वाणीला पुण्यदायी आहे. वाणीला पुण्यप्रदायी यासाठी म्हटलं, ज्या गोष्टींचा परिणाम पुण्य आहे त्या गोष्टींच्या स्मरणाची लाभाची बाजू ज्याने प्राप्त होईल तो म्हणजे सज्जनाचा नामोच्चार. पुण्यवंत व्हावे खिता सज्जनांची नावे. आपल्या कार्यकर्तृत्वाने जगण्याला समृद्ध करत कर्म, भक्ती आणि ज्ञान या त्रिवेणीचा संगम आपल्या जीवनामध्ये पोषित करणाऱ्या कैलासवासी सौ शकुंतला माऊली पुंजाजी राऊत अर्थात आपल्या कार्यकलापाच्या विस्ताराने सर्वांना कामातून परिचय देणारे आपल्या सर्वांच्या परिचयाचे कर्मयोगी प्रेममूर्ती राऊतसाहेब यांच्या त्या मातोश्री आहेत. त्यांचा हा दशक्रिया विधी या ठिकाणी संपन्न होतो आहे.
कर्मयोगी आणि त्यामुळे समाजाचं प्रेम मिळवणारी माणसं आणि त्यांचा परिवार हा सोन्या नाण्याने, दागिन्याने, पैशाने श्रीमंत नसतो. काम करावं लागतं किंवा किती काम आणि ते कोणतं काम करावं लागतं याचा विचार इथून घरी जाणारा प्रत्येक माणूस नक्की करेल. एका माऊलीचं हे दशक्रिया विधीचं प्रवचन आहे. समाज माणसातल्या सर्व स्तरातल्या दिग्गजांनी या सभेला श्रीमंत केले. साधारणपणे जगामध्ये विचारात घेताना स्त्री आणि पुरुष ह्या दोन जाती मानल्या जातात. तिसऱ्या जातीच्या मान्यतेला आपण फार उशीर केलाय, पण स्वीकारतं हे खूप आहे. त्यामध्ये सन्मानाची बाजू म्हणाल तर स्त्री आणि पुरुष याची तुलना केली तर सन्मान नेहमी स्त्रियांच्या बाजूने झुकलेला दिसतो. आणि कोणती गोष्ट झुकत नसते तिला झुकवावं लागतं. स्त्रियांच्या बाबतीत सन्मान झुकण्याचं कारण त्यांनी पार पाडलेल्या जबाबदाऱ्या, आणि ज्याच्याकडे जबाबदाऱ्या जास्त असतात, ज्याची व्यस्तता जास्त असते, त्याला सन्मान आणि त्याला सुविधा सुद्धा जास्त असतात. साहजिकच लोक म्हणतात की एखाद्या मुख्यमंत्र्यांची गाडी चालली आहे आणि सगळं ट्रॅफिक थांबवलं जात आहे, आम्हालाही जायची घाई आहे, त्यांनाच का पुढे जाऊ देत आहे. तर ईर्षेला बाजूला ठेवलं तर त्याचं उत्तर तुम्हाला असं सापडेल की तुम्हाला तुमच्या घराचा गाडा चालवायचा आहे, पण तो जो माणूस चाललाय ज्याच्यासाठी ट्रॅफिक थांबलंय त्याला राज्याचा गाडा चालवायचा आहे. मला असं वाटतं अशा सद्भावनांचा भारताला, महाराष्ट्राला किंवा कोणत्याही प्रांतातल्या व्यवस्थेला ते गरजेचा भाग आहे. तसं स्त्रियांना नेहमी सन्मानित केलं गेलं. सन्मानाच्या बाबतीत अगदी वेदांपासून तपासण्या केल्या तर पितृदेवो भव हा शब्द नंतर आहे, त्याच्या अगोदर मातृदेवो भव ही योजना आहे. धन्य पिता माता असा शब्द नाही तुकोबारायांचा, धन्य माता पिता दयाजी हा त्यांचा सन्मान आहे. पण त्या सन्मानाला कारण त्याच्या जबाबदाऱ्या जास्त आहेत. अनेक जबाबदाऱ्यांना वेळोवेळी लेखणीतून मांडणारे अनेक माणसे आहेत. आमचे सुंदर महाराज बसले. माझ्या नजरेतून साधारण एका स्त्रीला तिच्या समग्र जीवनामध्ये काही जबाबदाऱ्या वाटायला येतात आणि त्या तिने कौशल्याने पार पाडायच्या असतात. जेव्हा ती जन्माला येते तेव्हा ती कन्या आहे आणि कन्या म्हणून तिच्या जीवनात ती जबाबदारी तिने साधना करावी. विवाह होऊन ती जेव्हा सासरी जाते त्यावेळेला तिच्या वाट्याला जी जबाबदारी येते ती पत्नी आहे आणि म्हणून तिने सहकार्य पार पाडावं. ती सासरी गेल्यानंतर माहेरची एक जबाबदारी तिच्यासाठी जागी होते. त्या घरातल्या नव्या माणसांची ती नणंद असते. गणेश महाराज ती नणंद असते आणि त्या नणंद भूमिकेतून तिने त्या घरच्या तणावाला कारण ठरणाऱ्या विवादाला सामंजस्य पुरवावं. माझे मुद्दे आपल्या लक्षात राहतील. दशक्रियेचं प्रवचन म्हणजे आहे म्हणून ऐकायचं आणि संपेपर्यंत थांबायचं ही मानसिकता काढून टाका. मला असं वाटतं इथं बसलेल्या माणसाचं प्रत्येक मिनिट जर महत्वाचं आहे तर त्या प्रत्येक मिनिटाला काहीतरी आपले युनिट आम्हाला गेन करता आले पाहिजे जे आपल्या जीवनाला आवश्यक आहे. आणि मला फार छान वाटतंय की आमच्या रोहिदास भाऊंनी फोन केला. मी दशक्रियेची प्रवचन जवळजवळ बंद केली कारण तिच्या प्रवचनकाराच्या विधानापेक्षा कावळा जास्त महत्वाचा असतो. पण आपण का वळा. पण इथे येण्याची दोन कारण आहेत. एक, गुलेवाडीचा श्रोता चांगला आहे आणि राऊत साहेबांच्या व्यक्तिमत्वाचा विचार करताना इथं बसलेली माणसं ती नक्की ऐकण्यासाठीच बसली असतील. एवढ्या धाडसावर मी मुंबईहून येण्याचा विचार केलाय. तिला सामंजस्य पार पाडायचंय जेव्हा ती सासूकडून वेळोवेळा माहेराला येते. 12ला तर वाचलंच पाहिजे, फक्त 10वा व्हायच्या ही थोडीशी वेळ मध्ये आता पाळू आपण त्याला. ज्ञानोबा म्हणतात किंबहुना धनुर्धर उंची आहे
मी आणि माझा भक्त यांच्यातले रिलेशन्स कसे आहेत, त्यांच्यातले संबंध कसे आहेत, तर आईच्या उदराला येणारा बालक आणि ती माता हे जसं तसं. मी सांगेन आपल्याला, ओव्या सुद्धा आईच्याच नावावर आहेत जेव्हा ती जबाबदारी पार पाडते, आणि शिव्या सुद्धा आईच्याच नावावर आहेत जेव्हा ती पार पाडत नाही. कदाचित याची कल्पना नसेल. तुकाराम महाराजांनी सांगतात, शिवी म्हटलं की ती तिकडेच जाते. हो, महाराजांचं एक अभंग आहे, व्याधी कुऱ्हाडीचा दांडा वर न घरीच तोंडा. हे आई तू हे काय केलंस का? साधारण शरीर शास्त्र असं म्हणतं की आपल्या शरीरातलं एक हाड जर मोडलं तर किती वेदना होतात आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. कदाचित नेहमी भांडणं उकरून काढणाऱ्याला त्याचा अनुभव वेळोवेळा असावा. एक हाड मोडलं तर इतक्या वेदना आहे. आपल्या शरीराचं सायन्स म्हणतं, आई जेव्हा बाळाला जन्म देते तेव्हा त्या आईच्या शरीरातली एका वेळी 21 हाडं मोडल्याची वेदना बरोबर प्रसूतीची वेदना. वैकुंठवासी बाबा सातारकरांचे एक गोड वाक्य आहे. ते म्हणायचे, बाळंत म्हणजे काय? एक तर बाळ नाही तर अंत, तिला म्हणतात बाळंत. बाळाला जन्म नाही देत ती स्वतःलाच पुन्हा जन्म देते. मग संत तिला सांगतात की हे माते, या बाळाला जन्म देण्याकरता तू एवढ्या वेदना सहन केल्यास, आता एक काम कर, त्याच्यावर अशा संस्कारांचं एक सुंदरस कवच चढव, त्या संस्काराचा असा अलंकार त्याला घाल की एवढ्या वेदना तू सहन केल्यास, आता ते बालक जगाला वेदना देणारं ठरू नये, किंबहुना जगाच्या वेदना ज्याच्या संवेदनांना कळतील असं तू त्याला घडव, ही तुझी जबाबदारी. मी 4 विचार आपल्या पुढे ठेवलेत. मला असं वाटतं, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्रात उद्धरी. माता मौल्यांनो, हे सगळं तुमच्या हातात आहे. जेव्हा ती कन्या म्हणून असेल तेव्हा तिने साधना केली पाहिजे. आणि कन्या काय करू शकते, सगळे प्रांत तिच्या ताब्यात आहेत. सगळे प्रांत तिच्या ताब्यात आहेत. आपण अंतराळातल्या एका कन्येची वाट पाहतोय, किती कधी परत येईल. जगातले स्पेसवॉकचे रेकॉर्ड जिच्या नावावर आहेत, सुनीता विलियम्स, कल्पना चावला, इतकंच नाही, भारतीय स्त्रियांचा किती सन्मान करतात याचं शिखराचं उदाहरण या भारत राष्ट्राचं राष्ट्रपती पद एका कन्येकडे आहे. मला वाटतं ही तिची साधना आहे. जेव्हा ती पत्नी म्हणून असेल तेव्हा सहकार्य, पतीने केलेल्या दिव्य संकल्पात स्वतःचं समर्पण, आणि त्या समर्पणाने तिला प्राप्त होणारी कीर्ती तिच्या जीवनाचं सार्थक करते. गडचिरोली जिल्ह्यात त्यांच्या सुनांबद्दल लिहिलंय, आपने कभी सुना होगा, नहीं सुना होगा तो आपका जीवन सुना होगा. बाबा आमचे म्हणतात की आमच्या घरात सेवेचा वारसा रक्तातला, माझ्या मुलांनी सेवा करावी, काही बाप बोल नाही, पण माझ्या सगळ्या सुना या आलिशान आणि सुखवस्तू जीवनशैलीतून आलेल्या आहेत. परंतु माझ्या मुलांच्या समर्पणात त्या इथल्या आणि आशा कधी झाल्या हे आम्हालाही कळलं नाही. सहकार्य ही दुसरी भूमिका. आज असं म्हणतंय की पत्नीने एखादा चांगला विचार धरला तर तो सुने त्याच्या पतीने उचलून धरावा. मी आपल्या माहिती करता सांगेन, रयत शिक्षण संस्था ही जी महाराष्ट्रातला जो शिक्षण क्षेत्रातला वटवृक्ष आहे, ज्याच्या छायेत अनेक जण विसावले, रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटलांची नाही, त्यांच्या धर्मपत्नीची संकल्पना आहे. आणि पत्नीने उचललेली चांगली संकल्पना आणि तिचा केलेला पतीने विस्तार महाराष्ट्रातले आदर्श उदाहरण. तिसरी जबाबदारी आहे, नणंद म्हणून असेल तर सामंजस्य. आज घराघरांमधले जे कलह आहे, या गृहकलहाने त्रस्त आहेत माणसं. काय माणूस बाहेर वेळ देईल, तो घरी जाम होतोय. रसवंती गृह पाहिलं असेल आपण, कानिफनाथ बस स्टँड, दत्त मंदिर जवळ घुंगरू वाजत असतात, घुंगरू, त्याची 2 चाकं विरुद्ध टोकाने फिरत असतात, मध्ये ऊस टाकला जातो, अगदी कडकचूनच पुढे निघतो तो. सोपं आहे, कळलं तर बघा.
आज घरांचा सुद्धा चरखा झालाय. खालचं चाक सासूचं काम आहे, वरचं चाक सुनेचं काम आहे, त्याच्यामध्ये घातलेला हा ऊस आहे. त्याला हाऊस म्हणतात, हा ऊस नाही. तो त्या तणावातच आहे. सिरियलनी तोच संस्कार दिला. मला असं वाटतं या सगळ्या तणावांना जर मुहम्मती द्यायची असेल तर घरची ननंद समृद्ध पाहिजे. मी जे बोलतो ते अनुवादन नाही तर तो तुमचा अनुभव आहे असं तुम्हाला कदाचित वाटेल. आज तीच कुटुंब एकत्र आणि सुखात आहे ज्या घरची ननंद समंजस नाही. एकत्र कुटुंबाच्या तुमच्या व्याख्या चांगल्या आहेत. आमची मुंबई इतकी पुढे गेली आहे ना रजत भाऊ, म्हणजे तुमच्याकडे काका पुतणे सगळे एकत्र राहिले की त्याला काय म्हणतात एकत्र कुटुंब पद्धती. आमची मुंबई इतकी पुढे गेली, नवरा बायको एकत्र राहत असते तरी म्हणतात आमचं एकत्र कुटुंब आहे. इतक्या प्रगतीचा सामना करावा लागतोय आम्हाला. सामंजस्य तिच्या हाती आहे म्हणून कदाचित ती सासरी गेली तरी माहेराला तिच्यासाठी काही हक्क ठेवले जातात आणि त्या हक्कांनी झाले रक्षाबंधनावर आक्रमण केलंय. समृद्धी हायवे गेल्यापासून आमच्या मुंबईचे निम्मे रक्षाबंधन होल्ड आहे. मला असं म्हणायचंय तिचं सामंजस्य पाहिजे. तिने आपल्या आईला समजावलं पाहिजे, अगं आई नव्या पिढीतल्या मुली थोड्या अशाच राहतील, तू ऍडजस्ट कर ना. आणि सुनेला सांगावं अगं तुझी सासू म्हणजे माझी आई तशी फणसाच्या जातीची आहे, वरून बोल काटेरी असते पण हृदयात घराचा गोडवा आहे, थोडा समजून घे. हे तिने घरी सांगितलं पाहिजे. आणि चौथी भूमिका आहे ती माता या भूमिकेतून जेव्हा जाते त्यावेळेला तिच्यावरची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे संस्कार. मला असं वाटतं राऊत साहेबांच्या जीवनाची जी सामाजिकता आहे तो या मातेनं दिलेलाच तो संस्कार आहे. मला असं वाटतं की हा जर सगळा गंगेचा पसारा असेल तर जिचा दशक्रिया विधी संपन्न होतो ती त्या विचारांची गंगोत्री असं म्हणायला हरकत नाही. ती गंगोत्री कोणत्याही बाबी कुठूनही येत नाही. शास्त्रात प्रमाण याला उन्मत्तपणा आईच्या दोषातून येतो, मूर्खपणा पित्याच्या दोषातून येतो, कंजूसपणा घराण्याच्या दोषातून येतो आणि दुर्दैवीपणा स्वतःच्या नशिबातून येतो. त्या सगळ्याला प्रमाणाचे श्लोक आहेत ना. पण चांगल्या गोष्टी सुद्धा तपासा. आपल्यातला सज्जनपणा हा आईतून आलेला आहे. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता चातुर्य पित्याकडून येतं, दातव्य वंश पुण्येन. आपल्यातली उदारता ही घराण्याचा प्रसाद आहे आणि जिथं जाल तिथं यशस्वी होता हे तुमचं स्वतःचं भाग्य आहे. या न्यायानं त्यांच्यात उतरलेली सामाजिकता हा त्यांच्या मातेचा प्रसाद आहे. गैरसमज आहेत लोकांचे की श्रद्धांजलींच्या भाषणाने मुक्ती मिळते. सगळी भाषणं आठवली की लोक म्हणतात आम्ही जायला मोकळे, ही मुक्ती असेल. त्यापेक्षा अधिक काही नाही. कारण आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगळी, मोक्ष आपला आपल्यालाच मिळवायचा आहे. लोक व्यक्त करतात त्या फक्त भावना आहे. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. मी जी ओवी गाऊन आपल्या पुढे ठेवली आहे ना, मी त्याचा हा पूर्वार्ध आपल्या पुढे मांडला. ज्ञानेश्वर महाराज मरण मुक्तीचा अनुभव काय जाणल्यानं येणार आहे ते या ओवीतून सांगतात. काय जाणायचं आहे काय नाही, फक्त इतकंच की जे मरायला टेकलेलं आहे, जे मरत आहे ते शरीर आहे आणि शरीर तू नाही आहे. तू शरीराला स्वीकारलंय आणि जे स्वीकारलंय ते सोडणार आहेस, यापेक्षा आणखी काहीच नाही. मला असं वाटतं की मरणावर मात करण्याचे आपल्या भारतीय तत्वज्ञानाने 3 मार्ग शोधले ज्याच्याने तुम्हाला मरणावर मात करता येते. मग तुकोबारायासारखा संत म्हणतो, मरण माझे मरोन गेले मज केले अमर. मरण मेलय माझं भोगावरी आम्ही घातला पाषाण, मरणा मरण आणि जे मरण लोकांना मारतं त्याला आम्ही मारून टाकलं. कसं मारावं सांगतो आपल्याला. जो माणूस कर्मयोगी आहे त्याने शिल्लक राहावं म्हणजे मरण मरतं. भजन करणाराने निर्भय व्हावं म्हणजे मरण मरतं. आणि ज्ञान मार्गी आणि बोध संपन्न व्हावं म्हणजे मरण मरतं. सगळ्यांनी एकाच रांगेत गर्दी केली पाहिजे गरज नाही. तुमच्या आवडीनं निवडायच्या ह्या रांगा आहेत. कर्माच्या मार्गाने जो चालतो त्यांनी शिल्लक राहावं.
शिल्लक राहू म्हणजे मरणाचा नियम आहे, जे दिसेल ते संपवणे, जे दिसेल ते नष्ट करणे. कोणाला शिवत नाही ती. एवढं उभं कधी अनुभव होतं कळतही नाही. व्यक्तीच नाही, विचार सुद्धा मरणाच्या कचाट्यातून सुटत नाही. विचार काही काळापूर्वी जे योग्य वाटत होतं ते जर आज अयोग्य वाटत असेल तर ते त्या विचाराचं सुद्धा मरण आहे. जे पूर्वी योग्य वाटत नव्हतं ते जर आज योग्य वाटत असेल तर त्या अयोग्यपणाचंही ते मरण आहे. आणि जगभरात अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. मी किती लक्षात आणून देऊ. ज्या शाळा आपल्याला पूर्वी दटावून सांगायच्या पालकांना, मुलांच्या हातात मोबाईल द्याल तर खबरदार, आता सगळा होमवर्क कशावर येतो. तो जो मोबाईलचा विरोध आहे त्या विरोधाला ते मरण आलंय. ठरवा ना काय आहे ते. त्याने ते $40 परत दिले म्हणे घ्या. त्या माणसाने सांगितलं बाळा नको राहू दे. तो म्हणाला दिल्याशिवाय माझं समाधान नाही म्हणा. एक काम कर, तुला $40 नव्हते ना तेव्हा तू मला शोधत आलास, तुलाही भविष्यात असा एक कोणीतरी भेटेल जो $40 मुळे त्याची परीक्षा देऊ नसेल, त्याला तू शोध आणि ते $40 तिथं पोहोचव. श्रोते हो, ते $40 अजून अमेरिकेत फिरतायत. यू कॅन सर्च, शोधू शकता. $40 संपवायला किती वेळ हो, पण ते जेव्हा इतरांच्या उपयोगी येतात तेव्हा ते अमर होतात कर्मयोग्याने. असं करून ठेवावं ज्याला मरण मारू शकत नाही. मरण मारू शकत नाही. सुरत से किरत बडी बिन पंख उड जाय, सुरत जाती रही किरत कबून जाय. काय आमच्या माता मुलींचं अगदी साधं. विडी बनवण्याच्या कामाच्या वेळेला हे काम करणाऱ्या अनेक गृहिणींना एकत्र करावं, ग्रंथांचं वाचन करावं, त्यातल्या कथा कराव्या, त्यांना सोबत घेऊन पंढरीची वारी करावी. एक लक्षात घ्या, परमार्थाचा अर्थ जेव्हा कळतो तेव्हा तुम्ही कुठे आहात, तुम्ही किती कमी लोकात काम करतात हे वृथा ठरतं, हे व्यर्थ ठरतं. आणि सार्थ हे आहे की तुम्ही तितक्याच भावनेनं ते कर्म करता आहात. त्यांची संपत्ती किती आहे त्याचा उद्देश इथे नाहीये. त्यांनी सर्वांना घेऊन केलेलं काम, दिलेला विचार आणि प्रदान केलेली शांती त्याची चर्चा होते. कर्मयोग्याला अमर होण्याचा हा मार्ग आहे. त्यांनी पंढरीची वारी न चुकता केली. भजन मार्गी मरणाच्या ठिकाणी निर्भय होऊन मरणाला मारतो. निर्भय होणं सोपं नाहीये. असं म्हणतात जगातल्या प्रत्येक माणसाच्या 2 इच्छा आहेत. ज्ञानेश्वर महाराज सांगतात जगातले बेस्ट मानसशास्त्रज्ञ आहेत ते. एका ओळीत जगातल्या प्रत्येक माणसाच्या मनातल्या 2 गोष्टी सांगितल्या. जगास कोय आस्पद एक सार्वभौमपद, न मरणे निर्विवाद जगापुढे. ज्ञानोबा म्हणतात जगातल्या प्रत्येकाला वाटतं की मी मरू नये आणि मरेपर्यंत मीच अध्यक्ष असावा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी म्हणत नाही काय, मी मरूच नाही का, भीती वाटते ना. नाही त्या यमाशी कोरोना बाहेर काढिता पुढे प्राणा. ते म्हणतात भजन मार्गी माणसाला मरणाची भीती नाही का, मरण त्याच्याशी नीट वागतं. यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडोनिया करत इष्टत असे. मरणाची भीती कोणाला हो, जो सद्भावपूर्ण जीवन जगलाय तो मरणाला भीत नाही. मरणाला भीत नाही. भिण्याचं काही कारण नाही. भीती सांगते की नेमकी गडबड काय आहे, आमची चूक कुठे झाली, त्या चुकीच्या मुळे आम्ही मरण नाकारतो. ज्याने हिशेबात गडबड केली तो 31 मार्च या तारखेला खूप घाबरतो का, वर्षाचं ऑडिट आहे ना. अहो ज्याने मीटरचं बिल व्यवस्थित भरलंय तो एमएससीबीला घाबरेल का, तर बरोबर साहेब आले एकदम छान झालं. तसं मरण ही भीतीप्रत घटना मानण्याचं काही कारण नाही. मी सोपं विचारतो आपल्याला. समजा सकाळी 7 वाजता तुमच्या घरात 4 पोलीस त्यांची व्हॅन घेऊन आले आणि बोलले आम्ही तुम्हाला घ्यायला आलो, काय होईल? सकाळी 7 वाजता 4 पोलीस घरात आले आणि सांगायला लागले की आम्ही तुम्हाला घ्यायला आलोय. धडधड वाढेल. कशाला धडधड वाढेल? नकारात्मक विचार का करतात? कदाचित असंही असू शकतं ना काय की राष्ट्रपती पुरस्कारासाठी तुमची निवड झाली आणि पोलीस घ्यायला, पोलीस दारात आले.
किस्सा माझ्या वाचनात गेला. एक फार उच्च पदावर भरती होती. अचानक तुला कळलं की तू आई होणार आहे, तू काय करशील? प्रश्न कोणाला विचारला? जिचं लग्न झालेलं नाही त्या मुलीला विचारलाय की अचानक सकाळी तुला कळालं की तू आई होणार आहे, तू काय करशील? त्या मुलीने इतक्या शांतपणे उत्तर दिलं. ते म्हणाले, साहेब त्यात काय एवढं, पहिल्यांदा नवऱ्याला सांगेन. प्रश्न विचारणाराने विचारला, पण उत्तर देणारी या भूमिकेवर ठाम आहे की हा प्रश्न माझ्या आयुष्यात लग्नानंतर येणार आहे. हे स्वतःबद्दल केलेलं आदर्श धोरण नाही का? तसा मृत्यू घ्यायला येईल ते मला काहीतरी चांगला सन्मान देणार आहे, तो माझं स्वागत करणार आहे, तो माझ्या पाया पडणार आहे, मला त्याच्या पाया पडावं लागणार नाही. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी, मग परिणाम वैकुंठ भोनी धरते. हे भक्तीच्या मार्गाने आम्हाला मरणाला मारता येईल. आणि तिसरा मार्ग जो माझ्या ओवीतून आपल्या पुढ्यात मांडलाय की ह्या सगळ्याला जाणायचं आहे. जाणार तर आहोत ना, मग जाणार आहोत तर पहिलं जाणार त्याला जाणावं लागणार आहे. कारण याला मी माझं म्हणतोय तोपर्यंत दुःखाचा अनुभव ठरलेला आहे. मग हे माझं नाही, हा दुःख मुक्तीचा उपाय. माणूस असो कोणी पण या बाबतीतली दोन सत्य ध्यानात घ्या. शरीर मी नाहीये आणि शरीर माझं नाहीये. शरीर माझं नाहीये कारण ते पंचमहाभूतांचं आहे. शरीर पंचमहाभूतांचं आहे. आमच्या शास्त्राने केलेला शास्त्रज्ञांच्या अगोदरचा उद्घोष. देह तो पाचाचा आणिला उसना, शेकी ज्याचा त्याला देणं असेल. या शरीरात 5 गोष्टी भरलेल्या आहेत. शास्त्रज्ञांच्या अगोदर शास्त्राने आमच्या पुढ्यात संतांनी विचार मांडला. त्याच्यात माती आहे, त्याचे हाडं मांस आहे, ही माती आहे. आपल्या शरीरात 7 प्रकारचे लिक्विड धावत आहेत. हा पाण्याचा प्रकार आहे. खाल्लेलं अन्न परत शिस्त म्हणजे शरीरात अग्नी आहे. पंचप्राण आणि पंच उपप्राण आहे म्हणजे वायू आहे. आणि आपल्या शरीरात आकाश सुद्धा आहे. कसं काय? पूर्वी फोटोग्राफर फोटो काढताना एक सूचना करायचा, प्लीज स्माईल. आता वाक्य बदलवलंय त्यांनी, आता नवीन वाक्य आलंय, जरा पोट आत घ्या. आणि साहेब तसं करतात. पोट आत घेतलं जाऊ शकतं म्हणजे आज जी जागा आहे ना, जी पोकळी आहे, स्पेस, याचा अर्थ या 5 गोष्टीपासून शरीर बनले, त्याचं त्याला देऊन टाकायचं. ते आपलं नाही आहे. बरं का द्यायचं? आम्हाला कीर्तनकालीन श्रवणच आहे. पहिली भक्ती श्रवण आहे आणि मग कीर्तन आहे. श्रवण कीर्तन विष्णू 7, 12, 8 सगळं. तो किती टॅक्स भरतो इथपर्यंत. मला एकाने विचारलं, मला पाऊस पडेल का? म्हटलं मी जगन्नाथ आहे, भोलानाथ नाही. अरे काय विचारतो? पाऊस पडेल का? नाही ते महाराजाला विचारून काय? पाऊस पडेल का हे फक्त दोघांनाच माहितीये, एक तर ढगाला नाही तर डखाला. असू दे, त्याला 5G लागतो. मुलं गाड्या दाखवतात, म्हातारी माणसं माड्या दाखवतात 3 मजली. माता मावल्याला कशात रस आहे? साड्या, गाड्या, माड्या आणि साड्या. आणि फार काळजी असते त्यांना. अभंग लक्षात आहे की नाही, पण हिशेब सगळा असतो. लग्नातली कोणती, हळदीतली कोणती, साखरपुड्यातली कोणती, भाऊबीजेची कोणती. त्याच्यात नवीन 2 कॅटेगरी आल्या आता रिसेंट. भावाचं लग्न व्हायच्या आधीची भाऊबीजेची वेगळी, भावाचं लग्न झाल्यानंतर भाऊजे प्रभावित साडी ती आणखी वेगळी. मग त्याच्यात तो रेशिओ कसा खाली आलाय ते सुद्धा त्यात शोधायचं असतं. असू दे, आता काही चिंता करण्याचं कारण नाही. सगळ्या लाडक्या बहिणी आहेत. मला म्हणायचं काय, साडीत फार रस असतो, फार जीव असतो. कोणाला देणार नाही, कोणी काही कचरा उडवला, घाण उडवली अजिबात चालत नाही. घडी मोडता कामा नये, आपली तशी दुसऱ्याची निघता कामा नये, सगळं काही असतं. मी तुम्हाला एक सोपं विचारतो आता, एकच प्रश्न. तुमच्याकडे टब विकणार येतात का? प्लास्टिक टब किती रुपयाला असतो? 3 साड्याबरोबर 1 घमेलं. कोणाला हात लावून देत नव्हते ना. हे असं कसं काय झालं? मग ती माता सांगते, काय आहे ना, आता जुनी झाली होती, आता फाटली होती, आता विटली होती, तिला छिद्र पडले, तिचे धागे निघाले, देऊन टाकले. आता घमेल आलं तरी फायदा
जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेळीजे. देव पण एक एक धागे काढायला घेतो. भागवत म्हणतं आपल्या शरीराचे 17 धागे निघतात. काल यवनाने जे मथुरेवर आक्रमण केलं जरासंधाने, त्या स्वाऱ्या 17 होत्या. जरा म्हणजे म्हातारपण, संध म्हणजे जोडलं जाणं. जरासंध मथुरेवर आक्रमण करतो 17 वेळा. पहिलं आक्रमण कानाजवळचा केस पिकतो. मग कानाजवळचा केस पिकला की आपण मेडिकलला स्टोअरला शरण जातो आणि गोदरेजचा दावा करतो. जाऊ द्या, की आनंद स्वरूप आहे, मी मरणाच्या पलीकडचा आहे. मला असं वाटतं या मातेनं कर्म, भक्ती आणि ज्ञान या तिन्ही प्रांतातून स्वतःला बोध संपन्न केलं. तिच्या आत्म्याला चिरशांती लाभो हे म्हणण्याची गरज नाही. तो इतक्या उंचीवर नेलं, तसं आम्हाला करता येवो हा आशीर्वाद त्या माऊलीने द्यावा एवढी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या हृदयातल्या भगवंताला अत्यंत सद्भावाने वंदन करतो. एकच सांगणं जाताना, कुणाचा द्वेष करू नका, कुणाचा मत्सर करू नका. माझ्याशी कोण कसं वागतं यापेक्षा मला सर्वांशी प्रेमाने कसं वागता येईल याचा प्रयत्न करा. हाताला काम, मुखाला नाम, कल्याणाचा दुसरा मार्ग नसतो. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान श्री पंढरीनाथ भगवान की जय. स्वर्गीय शकुंतला पुंजाजी राऊत यांच्या दशक्रिया निमित्ताने आपण सर्वजण अखेरची तिलांजली देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. श्यामसुंदर महाराज सोनर, छगन महाराज खडके उपस्थित आहे, गणेश महाराज गोळके, शरद डॉक्टर किरण लामटे, आमदार विधानसभा, अजितदादा पवारगड महाराष्ट्र राज्य, तसेच विनय सावंत राष्ट्रीय संवर्धन कार्यकर्ते, विवेक कासार, बाळासाहेब देशपांडे, सुरेश दूत, सुनील महाराज भोगलं, निर्मला कैलासराव, विद्यमान सरपंच सोपान रामचंद्र राऊत, माजी सरपंच शकुंतला आईसाहेब यांच्या दशक्रिया निमित्त आज त्यांना या ठिकाणी भावांजली अर्पण करण्यासाठी जमलेले सर्व लोक. मला या ठिकाणी सांगायला खूप आनंद होतो की महाराजांनी अत्यंत चांगल्या तऱ्हेनं आईसाहेबांचं जे काही कार्य आहे ते वर्णन केलेलं आहे. म्हणून अनेक लोकांचं असल्यामुळे मी फार जास्त बोलणार नाही. फक्त प्रसंग सांगतो की त्या दिवशी आईसाहेबांचं जाणं झालं, त्या दिवशी माझं गुलेवाडीला कीर्तन होतं. संस्काराचं महाराजांनी सांगितलं. आईसाहेबांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये होत्या आणि मी राजा म्हणून म्हणालो होतो की आपण दुसरीकडे आपण राहण्याची व्यवस्था केली तरी चालेल, पण आईसाहेबांचे संस्कार असल्यामुळे मी त्या दिवशी रावसाहेबांच्या घरीच होतो. आणि त्या कीर्तनामध्ये ही बातमी आली, इकडे कीर्तन चालू आहे आणि इकडे आईसाहेबांनी देह ठेवला. ज्या वेळेला भगवंताला आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी दुसरं काही लागत नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. आणि म्हणून अशा या पुण्यात्म्याला आपली भावांजली अर्पण करता यावी म्हणून काल परळून या ठिकाणी आलो. कारण मला पुण्यवंत व्हायचं होतं. महाराजांनी सांगितलं पुण्यवंत होण्यासाठी काही करू नका, पुण्यवंत व्हावे हे का सज्जनाची नावे. आणि या आईसाहेबांच्या या ठिकाणी नाव घेऊन आपण पुण्यवंत व्हावं यासाठी मी परत आलो. मी माझ्या वतीनं वारकरी सेवा प्रतिष्ठान, वारकरी विचार मंच यांच्या वतीनं आईसाहेबांना भावांजली अर्पण करून थांबतो. नमस्कार. शकुंतला यांना आदरांजली श्रद्धांजली वाहण्यासाठी जन्मेला प्रचंड जन समुदाय माता भगिनी संत म्हणतात. खरं तर त्या आईची माहिती त्यांच्या लेकरावरून आपल्या समाजापुढे येते. सीतारामजी हे आमचे मित्र. त्यांचं जे समाजामध्ये वावरणं आहे, शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोवटी, अनेक प्रसंग सीतारामजीवरती आले. त्यातून ते सावरले कारण ते माता पित्याने दिलेले बळ आणि त्यांच्या संस्कारातून उभं राहिलेले हे सगळं त्या आईनं जे काही त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. धार्मिक क्षेत्रातील आईचं योगदान, प्रापंचिक योगदान आणि समाजासाठी दिलेले हा सुपुत्र, ही कीर्ती त्या माऊलीची वाढवली जाणार आहे.
आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या अकोले विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं त्या माऊलीला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. परमेश्वर नक्कीच या माऊलीला तिच्या कर्मगती सिद्धांतानुसार जागा देईल. ज्याचे कर्म चांगले त्याचा पुढचा प्रवास चांगला, हा कर्मसिद्धगती सिद्धांताला लागू पडेल अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण. आज या ठिकाणी गुलेवाडीच्या आदर्श माता आमचे मित्र सीतारामजी राऊत यांच्या आदर्श माता व आमच्या भगिनी स्वर्गीय शकुंतलाताई राऊत यांना दशकाविधीनंतर श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित असलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, खरं तर महाराजांनी सुंदर असं प्रवचन केलेलं आहे. आणि भाग्याची गोष्ट म्हणजे परिसरातील सर्व महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना समाधान देऊन जातात. सीतारामजी राऊत हे आमचे भाचे. सायकिंडी गाव हे ताईंचं माहेर. आमच्या गावातील गांडोळे परिवार हा प्रतिष्ठित परिवार आणि त्या परिवारातील मारुतीभाऊ गांडोळे, शिवाजीराव गांडोळे यांच्या त्या भगिनी आमच्या भगिनी. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या कुटुंबात आल्यानंतर विडी व्यवसाय करणे, शेतीचा व्यवसाय करणे आणि आपल्या पतीबरोबर प्रामाणिकपणे काम करून आपल्या प्रपंचाचा गाडा चालवणे असं हे काम या आमच्या भगिनीने केलं. पुढे सीतारामजी राऊत शिकले, संजीव शिकले. हाताखाली आल्यानंतर खरं तर या परिवारावर थोरात घराण्याची कृपा राहिलेली आहे. स्वर्गीय सहकर्मशी दादा आदरणीय नामदार साहेब यांच्या कृपेने व मार्गदर्शनाने सीतारामजी राऊत माझ्याबरोबर पंचायत समिती सदस्य होते आणि जिल्हा परिषद सदस्य होते. त्याच्या कार्यकर्तृत्वानं आणि साहेबांच्या सहकार्याने सीतारामने जी प्रगती केली तिचं मूल्यमापन शब्दात करणे योग्य नाही. परंतु कुळी कन्या पुत्र होते सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. परमेश्वराला आनंद होतोच, पण या आमच्या भगिनीला एवढा आनंद होता की ती ज्या ज्या वेळेला सायकल यायची त्या त्यावेळेला अभिमानाने सांगायची, माझ्या मुलानं फ्लोरा टाऊनशिप उभं केलं, माझ्या दुसऱ्या मुलानं सायकल येथे मोठा शेती फार्म आणि उभा केलेला आहे आणि माझी सुनबाई डॉक्टर आहे. म्हणजे सर्व थरामध्ये सेवेचं काम करणारी जी माता आपल्या जीवनातून जाते. खरं तर आई म्हणल्यानंतर आईशी कळवळ्याची जाते करी लाभावी नकृती. जगातलं एकमेव पात्र असं असतं की आई म्हणजे आपल्या कुटुंबावर, मुलावर निश्चित प्रेम करीत असते. ते प्रेम त्या मातेनं त्या कुटुंबाला आणि आम्हाला दिलं. खरं तर आई जात असताना आम्ही दशक्रियाविधीच्या वेळेला सांगितलं की आई गेल्यानंतर मायाचा सागर आटतो. खऱ्या अर्थाने कुणी माया करणारं उरत नाही असं जरी म्हणलं तर वावगं ठरणार नाही. वात्सल्य सिंधू आई, प्रेमस्वरूप आई, बोलवू तुला कोणत्या उपाय. जगात असा कुठलाच उपाय नाही. आईला परत बोलवता येत नाही. आईच्या ऋणामध्ये, आईच्या कर्तृत्वामध्ये, आईच्या आठवणीमध्ये राहणं हेच आपण आपल्यासाठी शिल्लक राहतं. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या सायकली ग्रामस्थांच्या वतीनं मातेच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वरांना त्यांच्या आत्म्यास शांती आणि सद्गती द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना. पंढरीच्या जयंती वारकरी आदरणीय शकुंतला बाई राऊत यांना मी आपण सर्वांच्या वतीनं लोकनेते नामदार थोरात साहेबांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखातून सावरची शक्ती परमेश्वर आमचे सहकारी मित्र सीताराम राऊत यांच्या परिवारावर देऊ अशी परमेश्वराला प्रार्थना करतो. राऊत परिवाराच्या माता कैलासवासी सर्व शकुंतला आणि फुलबाजी राऊत यांच्या दसऱ्या विधीच्या निमित्तानं गाण्यात्मसमोर सुसाव्य वाणीनं प्रवचन सेवा दिली जगन्नाथ महाराज पाटील आणि जमलेली सगळी महाराज मंडळी, जमलेल्या सर्व सभ्य बंधू आणि भगिनी, त्या परिवारानं श्रमाला प्रतिष्ठा आणून दिली. श्रम हेच आपलं ध्येय आयुष्यामध्ये उदास बाळगून आपला आयुष्याचा सर्व प्रवास ज्या परिवाराने केला त्या परिवाराची खऱ्या अर्थाने किंमत आहे. गांडोळे परिवार जन्माला आल्यानंतर बालपण गांडोळे परिवारात गेले, परंतु वयात आल्यानंतर राऊत परिवाराच्या सुखदुःखामध्ये सामील होण्याचा योग या मातेला मिळाला. आणि आपल्या आयुष्यामध्ये तुळजाजी पाटलाच्या सर्व सुखदुःखामध्ये त्या मातेनं आपली सेवा तत्पर केली. जीवन जगत असताना आपल्या कुठे जन्माला आलेले जे आपले सुपुत्र असतील, आपल्या कन्या असतील, त्यांचा प्रवास ज्यावेळेस नाता नतीचा पाहतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं ते धन्य होतात.
अशा अर्थानं आमचे मित्र तुमचे स्नेही सीताराम पाटील राऊत आणि त्यांचा सर्व परिवार साधारण याच्याकडे जर पाहिलं आपण तर अत्यंत गोड साजेसा श्रमाला प्रतिष्ठा देणारा समाज जीवनाला योग्य रीतीचं वळण देणारा का असा परिवार सीतारामजींनी उभा केला. त्यांच्या ह्या माता आपल्या जीवनामध्ये प्रपंच करताना परमेश्वराच्या सेवेमध्ये आपलं जीवन व्यतीत केलं अशा ह्या मातृत्वाला मी माझ्या वतीने, कारण हा राऊत परिवार आमच्या भूमी परिवाराचा अध्यक्ष असल्यामुळं आमच्या भूमी परिवाराच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. थांबतो. आहे मुळचाच खरा. ज्या बाईंच्या माध्यमातून सीतारामांना आमचे स्नेही आणि संजय यांच्यापर्यंत हा जरा पोहोचला, त्या मातेला आपल्यातून जाऊन आज 10 दिवस पूर्ण झाले. एका कवीने फार छान म्हटलंय, आई नेमकी काय असते. आई घरातल्या घरात एक गाव असतं असं म्हणताना तो कवी असं म्हणतो की आई असते जन्माची शिदोरी जी सरतही नाही आणि पुरतही नाही. असं हे आढळ स्थान आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आईचं असतं. मी आपल्या सर्वांच्या वतीनं सन्माननीय बाईंना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. राष्ट्र सेवा दल आणि आमच्या समता प्रतिष्ठानच्या वतीने पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. रामकृष्ण राऊत यांच्या दशमीनिमित्त उपस्थित असलेले सर्व त्यांचे दुःखांकित काही पाहुणे, सर्व ग्रामस्थ, खरं या दाव्याच्या निमित्तानं महाराष्ट्रात नावाजलेल्या कीर्तनकार जगन्नाथ महाराज पाटील यांचं खूप सुंदर असं निरूपण खरं या ठिकाणी झालं आणि आईवर तर त्यांनी खूप चांगलं या ठिकाणी विवेचन केलं. असं म्हटलं जातं, आईमुळे मुलांना जन्म मिळतो, आईमुळे मुलांना गाव मिळतं, आईमुळे मुलांना नाव मिळतं. असे जन्मदाते आई वडील लागणं निश्चित दुःख होतं. म्हणून आमचे परममित्र आमच्या जिल्हा परिषदमध्ये नेहमीच गोरगरिबांसाठी, सामान्यांसाठी काय कळकळ वाटणारे सीतारामजी राऊत खरं तर आम्ही 5 वर्ष आमच्या झेडपीत खूप चांगलं काम केलं आणि त्याच्यातून त्यांच्या गटात चांगला विकासाचा पाया सुद्धा खरं तर उभा राहिला. आणि म्हणून सीतारामांनी खरं तर आई गेलेल्या त्या पूर्ण कुटुंबाला, सीतारामा असतील, संजीव असतील, त्यांच्या भगिनी असतील, महाराजांनी जसं सांगितलं की ते खरं आहे. मृत्यूच्या अनेक वाटा, मृत्यू भयाने येतो, अपघाताने येतो, आजाराने